काही झाकणझुल्यांची मला कीव येते. लय हंतीलो, जरा जपून शब्द वापरा नेत्यांबद्दल. राजा शेतकऱ्याची अवलाद आहे, स्वतःच्या हिमतीवरती माज करतो आम्ही. काय म्हणतात ना, आजपर्यंत माझ्या एकाही व्हिडिओमध्ये अपशब्द आणि एकही गोष्ट खराब नाहीये. पण जर असं नादी लागलात ना, तर समोर वार करायची ताकद आहे माझी. काय एक गोष्ट लक्षात घ्या, शेतीबद्दलचं दुःख सरकार समोर मांडलं, नेत्यांकडे गोष्टी मागितल्या की काही नाजायज अवलादींच्या बुडाला आग का लागते मला ते समजत नाही. शेतकऱ्याने फक्त शेतीबद्दलच बोललं पाहिजे, राजकारण तिकडं तुमच्या बापाची मक्तेदारी का? शेतकरी किंवा शेती जगवत असताना, शेती टिकवत असताना असंख्य अडचणी येतात. त्या अडचणीला मायबाप म्हणून आम्ही सरकारकडे बघतो. तुमच्या बुडाला का आग लागते? तुमच्या खिशातनं द्यायचंय का? आम्ही पण टॅक्स भरतोच, आम्ही पण प्रत्येक वस्तू खरेदी करताना टॅक्स भरतोच. आणि मुळातच तुम्ही म्हणता शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर टॅक्स नाहीये. राजांनो, आमच्या शेतीमधून होणारं उत्पन्न कायम घाट्यात आहे, त्यामुळे टॅक्स कुठून भरायचा? तो टॅक्स फ्री नेत्यांना आहे. त्यांच्या शेतीमधून जे उत्पन्न दाखवतात ते म्हणजे त्यांनी काय म्हणतात ना, 2 नंबरचे पैसे कमवायचे आणि शेतीतून उत्पन्न निघालं म्हणून दाखवायचं. त्यासाठी शेती टॅक्स फ्री आहे, शेतीवरचं उत्पन्न. आम्हा शेतकऱ्यांसाठी टॅक्स फ्री नाहीये, कारण की शेतकरी अजूनपर्यंत तोट्यामध्येच आहे, तो नफ्यात आलाच नाहीये. आणि शेतीबद्दल जर कोणाला काही मागितलं, इथल्या सरकार समोर आमचं दुःख मांडलं, काल ढगफुटी झाली महाराष्ट्रामध्ये. कोणता नेता कुणी बघितलं हो? कोणत्या शेतकऱ्याचं नुकसान झालं? कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याने बघितली किंवा कोणत्या सरकारने बघितलं? कोणत्या नेत्याने बघितलं? कोणीच नाही. तुम्ही 4 भिंतीमध्ये बसून कारभार हाकता, पण आम्ही शेतकरी उन्हातानात राबून, मोठ्या पावसामध्ये राबून नुकसान सहन करून शेती करतो आणि तुमची पोटं भागवतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जिथं अन्याय होणार, जिथं शेतकऱ्यांचा प्रश्न येणार, तिथं हा शेतकऱ्याचा आसूड कायम वाजणार. कोणाला काय करायचंय ते करा, आणि हाणायचं फिनायचं असेल ना तर सांगा, कुठं यायचं, मी येतो.